महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज आमचा आहे गोव्यामध्ये डे 3 आणि काल आम्ही मस्त एका ला गोया नावाच्या रिसॉर्ट म्हणजे हॉटेलवर थांबलेलो, जे की अंजुना बीचच्या जस्ट बाजूला 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही लग्नानंतर फिरायला आलो तेव्हा काय केलेलं, एक मोठी चूक केलेली, ते म्हणजे आम्ही 10 दिवसांसाठी एकच हॉटेल बुक केलेलं, लोटस सूत्रा नावाचं, जे की आरंबोल बीचच्या जस्ट समोरच होतं. तर एकाच दिवशी एकाच ठिकाणी राहून ना आम्ही इतके जास्त कंटाळलेलो ना, म्हणजे कुठे फिरायला जायचं असलं तर ते डिस्टन्स लांब पडायचं. मग 1-2 तास ट्रॅव्हल करून जा, फिरून या आणि परत 1-2 तास ट्रॅव्हल करून हॉटेलवर या. सो तीच चूक आता आम्ही रिपीट नाही केली आहे, बिकॉज आम्ही ना पहिल्या दिवशी आलो त्या बागा बीचजवळ एक हॉटेल बुक केलेलं. मग तिथलं बागा बीच, कलंगूट वगैरे असे शॉपिंग पॉईंट एक्सप्लोर केले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चेकआउट करून आम्ही इथे आलो काल. इथलं अंजुना बीच वगैरे असे आजूबाजूचे स्पॉट कवर केले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे तिसऱ्या हॉटेलवर, जे की खूप जास्त मस्त आहे. आणि मला माहिती नाही आहे, मला अहोंनी आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे सरप्राईज दिले. ते बोलले मी तुला आत्ताच हॉटेल दाखवणार नाही आहे, सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तर म्हटले ठीक आहे चला, सरप्राईज तर सरप्राईज. मग आता आमची सकाळ झाली आहे, मस्त फ्रेश वगैरे झाली, अजून रेडी व्हायचं आहे मला, तसंच व्हिडिओ काढते म्हटलं. तर आता ह्याच हॉटेलमध्ये ना ब्रेकफास्ट आहे, 129ला काहीतरी 2 डिश आहेत. तर म्हटलं चला कुठे बाहेर जाऊन करण्यापेक्षा हॉटेलमध्येच करूया. तर आता आम्ही चाललो आहे ब्रेकफास्टला आणि आज ना आपण भरपूर फिरणार आहोत, काय काय नवीन स्पॉट्स. आणि आज अहोंनी दिलेलं हॉटेल देखील तुम्हाला दाखवते, सरप्राईज दिलं आहे राव, डिटेल व्हिडिओ देखील दाखवेल तुम्हाला आणि आपल्या व्हिडिओमध्ये देखील येईल. तर चला आता ब्रेकफास्ट करूया आणि पुढे आज काय काय फिरतोय ते सोबतच फिरूया. तर मंडळी आपला नाश्ता आलेला आहे. तर पोहे आम्ही ऑर्डर केलेत आणि इथे आलू पराठा आहे विथ दही आणि लोणचं दिलं त्यांनी, आय थिंक लिंबाचं लोणचं असेल मे बी. चलो टेस्ट करून बघूया कशी आहे टेस्ट. तर इथे पोहे ऑर्डर केलेले. सो मी तुम्हाला बोलले ना 129मध्ये 2 आयटम आहे, तसं नाही आहे. 129चं एक आयटम आहे, जर 2 घेतले ना तर कॉफी भेटते त्याच्यात 220 रुपीजला. तर टेस्ट करून बघूया. आणि आपली गरमागरम कॉफी देखील आलेली आहे. आलू पराठाची टेस्ट छान आहे, लोणच्यासोबत अजून छान लागते, वेगळं आहे काहीतरी लोणचं. तर ओव्हरऑल नाश्ता ओके आहे गोव्याच्या मानाने तरी. तर मंडळी मस्त आमचा दिवस आहे हॉटेलमध्ये गेला. ला गोया नावाचं हॉटेल आहे अंजुना बीचच्या बाजूला. तर आता आम्ही 11 वाजता इथून चेकआउट करतोय, म्हणजे झालाच आहे टाईम, आता चेकआउट करतोय. मग हॉटेलमधून चेकआउट केला आणि हे स्कूटी काढत होते, तितक्यात म्हटलं चला आमच्या हॉटेलच्या समोरच मार्केट भरतं भलं मोठं, तर म्हटलं तिथून आपण काहीतरी शॉपिंग करूया स्वतःसाठी आणि बाकी सगळ्यांसाठी. तर इथे मला ना ह्या पर्स खूप जास्त आवडल्या, काहीतरी युनिक होत्या आणि हाताने विणलेल्या होत्या. सो घेतल्या मी तिथून आणि ते बरेचसे पर्समध्ये ऑप्शन्स होते आणि ड्रीम कॅचर्स म्हणा किंवा असं बरंच काही काही या शॉपमध्ये होतं. आणि हे प्राईस सांगतात 400-500, पण बार्गेनिंग करून 250-300पर्यंत देतात. हे बघा ना किती क्यूट क्यूट बॅग्स, ड्रीम कॅचर, इतकं जास्त म्हणजे असं लक्ष वेधून घेत होतं ना. मला ते ड्रीम कॅचर्स खूप जास्त आवडतात, छान दिसतात घरामध्ये. आणि हे स्पेशली बॅग्सचं दुकान होतं, ते इथून शॉपिंग केली थोडीफार. आता आमची मस्त शॉपिंग वगैरे करून झाली, आमचं ट्रॅव्हलिंगला सुरुवात झालेली. तर आता आम्हाला अंजुना बीचपासून ना पालोलीम बीचपर्यंत जायचं होतं, म्हणजे नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा 2 ते 2.5 तासाचं ट्रॅव्हलिंग होतं. आणि हे बघा रस्त्यातच आम्हाला पॅरा कोकोनट ट्री रोडसुद्धा भेटला. आणि आपल्याला जसं इन्स्टा वगैरेवर दिसतं ना एकदम रोड फ्री असतो, आपण फोटोज क्लिक करतो, तसं अजिबात नाही आहे. इतकी जास्त गर्दी होती आणि स्कूटीज वगैरे गाड्या इथे थांबणं बिलकुल अलाउड नव्हतं. लगेच पोलीस येऊन आपल्याला सांगतात की स्कूटीज वगैरे काढा, नाही तर नंबर नोट डाऊन करून घेतात. तरी आम्ही पटकन लावून फोटोज वगैरे क्लिक केले आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली.
आणि मंडळी दुपारची वेळ होती, ऊन इतकं जास्त होतं ना, जास्त वेळ गाडी चालवून पण ना असं डोकं दुखायला लागलेलं. त्यामुळे मध्येच थांबून उसाचा रस वगैरे घेतला आणि आमचा परत प्रवास चालू झाला. आणि जसं जसं पालोलीम बीच जवळ येत होता ना, तसं इथे घाट लागला. खूप मोठा घाट आहे आणि रोड ना एकदम असा वळणावळणाचा आहे. सो गाडी खूप केअरफुली चालवावी लागते. एकदम 20-30च्या स्पीडवर गाडी चालवावी लागत होती आम्हाला. आणि आमचा 2.5 ते 3 तासाचा प्रवास एकदम हे हॉटेल बघून ना म्हणजे पूर्ण आमचा थकवा निघून गेला. तर हे होतं हॉटेल जे ह्यांनी मला सरप्राईज दिलेलं आहे. आधी मला माहिती नव्हतं की आम्ही ह्या हॉटेलवर थांबतोय. आणि हॉटेल इतकं जास्त लॅविश लक्झुरियस होतं ना यार, बघून मन तृप्त झालं. खरंच ह्यांना किती थँक्यू म्हणावं असं झालेलं मला. हे बघा इथे सगळ्या हँड पेंटिंग्स वगैरे त्यांनी लावलेल्या. आणि मेन म्हणजे हॉटेलमध्ये लिफ्ट नाही आहे आणि पायऱ्याही नाही आहेत. असं एअरपोर्टवर वगैरे कसं असं स्लिपरी रोड असतो, हा बघा त्या टाईपमध्ये आहे. म्हणजे तुमचं लगेज वगैरे असेल तरी इझिली वरती जातं आणि इझिली खाली देखील येतं. तर हा बाहेरचा एरिया होता, खूप मोठं होतं हॉटेल. तर ही आहे आमची रूम. मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ ह्याचा देणारच आहे, त्यामुळे मी आता अगदी थोडासा पार्ट तुम्हाला दाखवते. पण खरंच ह्या प्राईजमध्ये गोव्याला अशी रूम भेटणं ना खरंच खूप छान आहे. आणि ह्यांच्या सर्व्हिसेस पण मस्त आहेत. मी तुम्हाला नंतर डिटेल व्हिडिओ देईल ना, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगेल. आता काही जास्त बोलत बसत नाहीये. मग हॉटेलवर आलो, जरा फ्रेश वगैरे झालो आणि ह्यांचं मेन्यू कार्ड चेक केलं. तर ह्यांच्या ना मेन्यूवर म्हणजे फूड मेन्यूवर 15% ऑफ देखील चालू होता. मग थोडंफार फूड ऑर्डर केलं, टेस्ट वगैरे केली, तर टेस्ट छान होती. त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग आम्ही निघालो पालोलीम बीचकडे. तर आम्ही ज्या हॉटेलवर स्टे केलेलं तिथून पालोलीम बीच फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर होता. सो आम्ही दुपारीच निघालेलो 4-5 वाजता आणि इथे मस्त बसलो, आराम केलं. आणि हा बीच ना सगळ्या गोव्यातल्या बीचपेक्षा काहीतरी वेगळा होता. मस्त मोठी मोठी दगडं, नारळाची झाडं आणि व्ह्यू इतका जास्त सुंदर दिसत होता ना. मग आम्ही सनसेट इथेच एन्जॉय केला. आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळी भूक लागलेली. सो आम्ही गुगलवर एक कॅफे सर्च केला, बर्ग स्टेशन म्हणून, ज्याला ना 4.7ची रेटिंग होती गुगलवर. तर म्हटलं चला, जवळ देखील होतं आमच्या हॉटेलपासून. तर म्हटलं इथेच आपण फूड ट्राय करूया. म्हणून आम्ही ह्यांचं ना व्हेज क्रिस्पी बर्गर म्हणा, चिकन बर्गर, फ्राईज, अजून व्हेज क्रिस्पी असं काही काही ऑर्डर केलं. आणि फूड खरंच खूप जास्त छान होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.